राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतकी वर्ष आपण काम केलं आणि त्यानंतर आपण आता भाजपमध्ये प्रवेश केलाय, पण प्रवेश करण्यापूर्वी वरिष्ठांशी काही चर्चा या संदर्भात झाली होती का पक्षातल्या, किंवा कुठेतरी त्यांना असे फीलर्स किंवा असं चाललंय तुमचं, किंवा मतदारसंघासाठी म्हणून का होईना पण असे काही निर्णय आपण घेऊ शकता अशी काही एक कुणकुण दिलेली होती का, किंवा त्यांना लागली होती का? तुम्हाला सांगू खरं खरं सांगतो मी, खरं माणूस जेव्हा पक्षात एखाद्या जातो ते कुटुंबासारखा विषय असतो. खरं पक्ष सोडणं माझ्या दृष्टीने एवढं सोपं नव्हतं खरं, म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक. म्हणजे विशेषतः 2.5 वर्षात नंतर जेव्हा आमचं सरकार गेलं, दादाही नंतर गेले, आम्ही 10-12च आमदार होतो. मला वाटतं राजेश टोपे साहेब होते, जयंत पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, आर पाटलांच्या मिसेस त्यावेळेस होत्या, बाळासाहेब पाटील होते, संदीप क्षीरसागर, सुनील बोसर, आम्ही एक आणि खूप चांगली मंडळी, आम्ही सगळे एक बॉन्डिंग कुठेतरी तयार झालेलं असतं. आणि पक्ष सोडणं शेवटपर्यंत मला आय वॉज नॉट शुअर. म्हणजे माझ्यावर नंतर कार्यकर्त्यांचा खूप दबाव त्या ठिकाणी यायला लागला, की कारण मागच्या 2.5 वर्ष त्यांनी विरोधात बघितलं. मी जरी आमदार होतो तरी पण विरोधी आमदार असल्यामुळं कार्यकर्त्यांना मी न्याय देऊ शकत नव्हतो, हे कार्यकर्ते बघत होते. आणि त्यांचं मी असं म्हणणार नाही की मला काय निधी तर नव्हताच मिळाला, ठीक आहे, परंतु मला खात्री होती की 2.5 वर्षांनी आपलं सरकार येईल त्यावेळी निधी आपण देऊ, पण ते सरकारही आमचं आलं नाही पुन्हा. आणि मग कार्यकर्त्यांचा दबाव हा खूप वाढत गेला. आणि मग जेव्हा पोटनिवडणूक लागली, दुर्दैवानं आमच्या आमदारांचं निधन झालं. पोटनिवडणूक लागल्यावर मात्र मग कार्यकर्ते म्हटले की आता आपण मागच्या 2.5 वर्ष विरोधात थांबलो, हेही 1.5 वर्ष विरोधात थांबलो, कोणी कुठं गेलं नाही. मात्र काय एकही कार्यकर्ता राहुरी तालुक्यातला मला सोडून कधी गेला नाही. पण मात्र किती प्रत्येक त्यांच्या गावात काय झालं, पोलीस स्टेशनचं केस आला, त्यांच्यावर अन्याय कुठपर्यंत, त्यामुळे त्यांचा खूप दबाव होता. तर माझी तशी त्यावेळेस पक्षातलं वरचं जे सगळं बॉन्डिंग होतं, शरद पवार साहेब असतील, माझी इच्छाच नव्हती खरं. पण शेवटी कार्यकर्त्यांचं सगळं हे बघता आणि मी समोर इथं देवेंद्रजींकडे बघितलं, त्यांचं मी म्हटलं ठीक आहे, आता आपण ह्या पक्षात राहिलोय, वाढलं आपलं हे, पण तिकडेही देवेंद्रजींचा जे मी आता ऊर्जा खात्यातल्या गोष्टी सांगितल्या की हा माणूस देखील काहीतरी भविष्यामध्ये न्याय देऊ शकेल. माझा ग्रामीण मतदारसंघ आहे, हे सगळ्या गोष्टी बघून मी तो निर्णय घेतला. अगदी शेवटच्या क्षणी घेतला, शेवटपर्यंतही सांगता येत नव्हतं. म्हणजे ज्या दिवशी अर्ज, इंटरेस्टिंग होती ती निवडणूक, व्हेरी इंटरेस्टिंग. अर्ज मी ज्या दिवशी शेवटचा दिवस होता, सांगता येत नव्हतं. मी आदल्या दिवशी कार्यकर्ते आले होते, म्हणजे आय वॉज रेडी, माझा फॉर्म भरून रेडी होता. पण मग विखे पाटील साहेब आले, रवींद्र चव्हाण साहेब आले, आणि मग असं हो नाही करता मग ते होऊन गेला विषय तो. पण आता मात्र या ट्रॅकला मी आहे. आधीच सांगितलं की देवेंद्रजींच्या नेतृत्वाकडे बघून पण मी हा निर्णय घेण्यामागे एक हे होता. आमच्या जिल्ह्याचे देखील पालकमंत्री विखे पाटील साहेब आहेत, त्यांचा एक कायम सपोर्ट असतो. त्यामुळं आता ज्या पक्षात आहे त्या पक्षामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न राहील.